लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे काव्याला शुद्ध आल्यानंतर इकडे पार्थ डॉक्टरांना आवाज देत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय करताय देशमुख, डॉक्टरांना कशाला आवाज देताय, म्हणजे तुम्हाला उठून बसायचंय ना म्हणून, मग ते तर तुम्ही पण करू शकता ना, असं म्हणून आता इकडे काव्या लगेचच पारच्या मदतीने तिथेच बेडवरती रेलून बसत असते. खरं तर प्रेक्षकांनो, यांनी काय कशा पद्धतीने गोलगोल फिरवले ना, ते फार काही समजलेलं नाही बरं का. पण असो, आता खूप काही झाले बरं का आजच्या एपिसोडमध्ये. तुम्ही मस्त एन्जॉय करा. आपण एक 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 स्टेप बाय स्टेप सगळं काही पाहूयातच. तुम्हाला सुद्धा हे सगळं पाहून धक्काच बसणार आहे म्हणा. असो, आता इकडे काव्या उठून बसलेली असते. पार्थने तिचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि ती रडत असते. तो रडत असतो. खरं तर आता इकडे काव्या म्हणत असते, देशमुख काय करताय, का रडताय, शांत बसा ना, मी बरी आहे आता, मी ठीक आहे आता. आणि देशमुख, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही डॉक्टरांना त्याचबरोबर घरातील इतर लोकांना का आणि कशासाठी बोलवताय. ते जर आले आणि ते आल्यानंतर डॉक्टर आल्यावर माझी काळजी घेतील, त्याचबरोबर घरातील सगळेजण आल्यावर माझी काळजी घेतील, पण मला तुमच्याकडून लाड करून घ्यायचे, तुम्ही माझी काळजी घ्यावी अशी माझी इच्छा आहे, असं काव्या पार्थला म्हणत असते. तेव्हा पार्थ ते सगळं काही ऐकत असतो. तरीसुद्धा तो म्हणत असतो, नाही मी डॉक्टरांना बोलवतो. त्यावर काव्या पुन्हा त्याचा हात हातामध्ये धरते आणि म्हणत असते, नाही देशमुख प्लीज, हा वेळ मला तुमच्यासोबत घालवायचा आहे. प्लीज तुम्ही इथे बसा ना, तुम्ही मला ॲक्सेप्ट केले आहे ना, तुम्ही माझ्या भूतकाळासकट ॲक्सेप्ट मला केलं आहे, त्यामुळे हा वेळ जो आहे ना तो मला तुमच्यासोबत घालवायचा आहे, प्लीज देशमुख. असं म्हटल्यानंतर आता पारच्या डोळ्यामधलं पाणी काही केल्या कमीच होत नसतं, कारण त्याला माहिती ना काय झालेलं आहे म्हणून. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख पण तुम्ही रडू नका बरं, शांत व्हा बरं, असं म्हणून ती त्याचे डोळे पुसत असते. आणि त्यानंतर ती म्हणते, देशमुख पण एक गोष्ट मात्र तुम्ही बरी केली आ, म्हणजे एक्झाम उद्या होती आणि तुम्ही मला आदल्या दिवशीच इथंपर्यंत घेऊन आलेला आहात. हे खरंच तुम्हाला कसं सुचलं, नाहीतर आपण ज्या दिवशी एक्झाम होती त्याच दिवशी जर आलं असतो ना तर किती प्रॉब्लेम झाला असता. बरं झालं, उलट तुम्ही मला ना अगोदरच एक दिवस घेऊन आल्या आहात. असं आता इकडे ती काव्याची आहे ती पार्थला सगळं काही सांगत असते. आणि तेव्हा पार्थ जो आहे तो काव्याकडे पाहत असतो. आणि तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो काव्या, तुम्हाला मी एक दिवस अगोदर घेऊन आलो, पण ते खरंच योग्य झालं का, पण ते खरंच बरोबर झालं का, ह्या गोष्टी मला अजिबात समजत नाही आहेत. हे बघा, तुम्ही आत्ता बऱ्या आहात ना. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, हो मी तर बरी आहे, पण एवढं सगळं काही माझ्यासोबत झालं, माझा अपघात झाला, मी शुद्धीवर नव्हते, तर इथे माझी काळजी करणारा माझा नवरा म्हणजेच पार्थ इथे फेऱ्या मारत होते, त्याचबरोबर देवाकडे प्रार्थना करत होते. अक्षरशः एक क्षणही त्यांचा डोळा लागला नाही. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्ही तर बेशुद्ध होता ना, मग हे सगळं तुम्हाला कसं माहिती. त्यावर काव्या म्हणत असते, कारण इकडे मी माझ्या बोक्याला चांगलंच ओळखते ना. खरं तर इकडे मी माझ्या बोक्याला चांगलं ओळखते, म्हणजे माझा बोका जरी टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक जरी असला ना, तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तुम्ही नीट लक्षात ठेवा, हा जो काही माझा मेंदू आहे ना तो भावी IAS होण्याचा आहे, आणि त्यामुळे तो तुमच्यापेक्षा थोडा का होईना पण जरा जास्त चालतो की नाही, असं इकडे आता काव्या पार्थला म्हणत असते. आणि त्यानंतर पार्थ आता पुन्हा रडायला लागलेला असतो. काव्या हसत असते, पण पार्थला मात्र फार वाईट वाटत असतं. काव्या म्हणत असते, देशमुख मला शुद्ध आली, मी बरी आहे, ह्या गोष्टीचा तुम्हाला आनंद झाला नाही आहे का, प्लीज तुम्ही शांत व्हा बरं. उलट आता बघा ना, आज आपण एक्झामला जाऊ शकतो, एक्झाम छान पद्धतीने देऊसुद्धा शकतो ना. आता लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, स्वारी काव्या, मी तुम्हाला एक दिवस अगोदर घेऊन आलो आहे, पण तरीसुद्धा एक्झाम चालू होऊन जवळपास 1 तास उलटून गेला आहे. आता जवळपास 10 सव्वा 10 होत आलेले आहेत आणि एक्झाम 9 वाजता चालू झाली आहे. मला माफ करा काव्या, मी हरलो. एक दिवस अगोदर घेऊन येऊनसुद्धा मी तुमची एक्झाम इथे तुम्हाला द्यायला किंवा एक्झामपर्यंत पोहोचू देऊ शकलो नाही, यातच मला फार वाईट वाटते. तेव्हा काव्या हे सगळं ऐकते आणि तिला फारच मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, काय काय सांगताय देशमुख हे तुम्ही. तेव्हा पार्थ आता पुन्हा एकदा तिचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो, हो काव्या, मला माफ करा, कारण एक्झाम सुरू होऊन 1 तास उलटून गेला आहे, एक्झाम चालू झालेली 1 तास झाला आहे आणि तुम्ही शुद्धीवर आत्ता आलात, त्यामुळे मी हरलोय काव्या, मला माफ करा. असं म्हणून अक्षरशः लहान बाळासारखाच पार्थ तिथे तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागलेला असतो.
पण आता काव्याने एवढा अभ्यास केला होता, तिचं एवढं स्वप्न होतं IAS व्हायचं, पण ते स्वप्न अशा पद्धतीने धुळीस मिळेल हे तिलासुद्धा माहिती नव्हतं. आता पार्थला सावरणं तिच्यासाठी फार महत्त्वाचं होतं, कारण पार्थ हा अभ्यास त्याचबरोबर शिक्षण ह्या सगळ्या गोष्टीला फार महत्त्व आणि फार जास्त तो इथे स्ट्रिक्टपणे वागायचा. ही गोष्ट काव्याला बरोबर माहिती आहे. आणि तेव्हा पार्थ जो आहे तो काव्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागतो. काव्यालासुद्धा रडायला येत असतं. तेव्हा ती हळूवार पद्धतीने पार्थला समजावण्याचं आणि सावरण्याचं काम करत असते. तो म्हणत असतो, काव्या मला माफ करा, काव्या मला माफ करा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मानिनीने आता औक्षणाचं ताट जवळपास रेडी केलेलं असतं आणि औक्षणाचं ताट रेडी करून आता इकडे आशाला दारावरती उभं केलेलं असतं की ती लोक कधी येत आहेत आणि ती लोक एकदा आली की लगेचच मला सांग म्हणून. तेव्हा आशा म्हणत असते, वहिनी पळा लवकर, या लवकर, ती लोक आलेली आहेत. असं म्हटल्यानंतर मानिनी आता विक्रम त्याचबरोबर शारदा ह्या सर्वांना आवाज देत असते आणि काव्या आली, काव्या आली असं सुद्धा म्हणत असते. आता इकडे नंदिनीने काव्याच्या हाताला पकडलेलं असतं. त्या दोघांच्याही पाठीमागे इकडे जीवा आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेही जण असतात. आता इकडे शारदाला पाहिल्यानंतर काव्या म्हणत असते, आई तू? तेव्हा शारदा म्हणत असते, हो तर मी येणार नाही असं कसं होईल ग बाळा? माझी मुलगी इथे मृत्यूशी झुंज देत होती आणि मी तिच्या इथे स्वागतासाठी किंवा तिचं औक्षण करण्यासाठी सुद्धा येणार नाही, हे कसं शक्य आहे? तेव्हा लगेच आता इकडे ती तिची मीठ मोहरी उतरूनच दृष्ट काढत असते आणि त्याचबरोबर इकडे मीठ मोहरी उतरून दृष्ट काढल्यानंतर आता मानिनी तिचं औक्षण करत असते. खरं तर काव्याचा पेपर होता, ती पेपरला गेली होती आणि हा सगळा प्रकार झाला. तर तिला पेपरसुद्धा देता आला नाही, कारण काव्या तोपर्यंत शुद्धीवरच आली नव्हती. आणि त्याचमुळे आता इकडे मानिनी म्हणत असते, काळजी करू नकोस, हरून जाऊ नकोस. एकदा संधी हातातून गेली म्हणून काही होत नाही आहे. तू पुन्हा नव्याने उभी राहशील आणि पुन्हा एकदा सगळं काही व्यवस्थित होईल, पुन्हा एकदा पेपर देशील. तेव्हा विक्रमाता ह्या सगळ्या गोष्टीला वेगळं वळण देण्यासाठी म्हणत असता, लेकी सुना येती घरा तोची दिवाळी दसरा. चला चला चला, आपली मोठी सून घरी आलेली आहे आणि तीसुद्धा अगदी धष्टपुष्ट होऊनच घरी आलेली आहे. त्यामुळे लगेच आता इकडे मानिनी औक्षण करत असताना नंदिनीचं सुद्धा औक्षण करत असते आणि म्हणत असते, हो काव्या, आज तू बरी होऊन घरी आलीस ना, हाच आपल्यासाठी दिवाळी दसरा आहे. आणि बाळा खचून जाऊ नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि त्याचबरोबर काव्या म्हणत असते, हो आई, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा विक्रमसुद्धा म्हणत असतात, हे बघ काव्या, घाबरायची आणि खचायची काही गरज नाही. आयुष्य आपल्याला पुन्हा एकदा नवीन संधी देतं. एक संधी हातातून गेली म्हणून काय झालं? पुन्हा एकदा तुला नवीन संधी दुसरी मिळेलच ना. पुन्हा एकदा तुला एक्स्ट्रा तयारी करायला बळ मिळेल, त्याचबरोबर वेळसुद्धा मिळेल. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, समजलं? असं म्हटल्यानंतर आता इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या दोघीजणी हसत असतात आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, चला आता यावर दोघीजणी घरामध्ये या. खरं तर आता नंदिनी आतापर्यंत त्या घरामध्ये जीवासोबत आलेली नसते आणि आलीच ती एकटी आलेली असते आणि तेव्हा जीवाने काही तिला ॲक्सेप्ट केलेलं नसतं. आता काव्या चालत असताना तिचा तोल जातो. खरं तर खूप जास्त ब्लड लॉस झाल्यामुळे तिला इथे अशक्तपणा आलेला असतो. तेवढ्याचंच पार्थ तिचा हात धरतो आणि तिला सावरतो. तेव्हा मानिनी म्हणत असते, बापरे, आता काव्या मला एक गोष्ट सांग, तू वर गेस्ट रूमपर्यंत कशी जाशील ग? म्हणजे तुझी खोली तर वर आहे आणि त्या गेस्ट रूमपर्यंत कशी जाणार आहेस? असं म्हटल्यानंतर आता लगेचच पार्थ म्हणत असतो, त्यांना चालत जाण्याची काही गरज नाही आणि मुळात त्यांना गेस्ट रूममध्ये जाण्याची सुद्धा काहीच गरज नाही. खरं तर त्या एक दिवस असं बोलल्या होत्या की ते म्हणजे, पार्थ, एक दिवस तुम्ही स्वतः याल आणि स्वतः माझ्या हाताला धरून मला तुम्ही तुमच्या म्हणजे आपल्या खोलीपर्यंत नक्कीच घेऊन याल. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, खरं तर त्या ह्या घरामध्ये आलेल्या आहेत, पण त्या ह्या घरामध्ये आल्यानंतर गेस्ट रूममध्ये जाण्यासाठी त्या तयार नाही आहेत किंवा त्यांनी कोणत्या खोलीमध्ये जायचं ह्यात ठरवू शकत नाही. तेव्हा लगेच काव्यालासुद्धा ते सर्व काही बोलणं आठवत असतं आणि ते सर्व बोलणं आठवल्यानंतर तीसुद्धा आता विचार करते की नेमकं पार्थ नेमकं काय म्हणतायत. म्हणजे खरंच मला गेस्ट रूमपर्यंत घेऊन जात आहेत का गेस्ट रूमपर्यंत सोडतायत की काय करतायत, गोष्टी मला सुद्धा समजत नाहीत. तेव्हा काव्या थोडीशी खाली मान घालूनच उभा राहिलेली असते.
तर आता पार्थ काव्याकडे पाहत असतो. त्याला पाहायचं असतं नेमकं काव्या काय करतायत, काय बोलतायत, हे सगळं काही पाहायचंय. आता चालता येत नाही म्हणून गेस्ट रूमपर्यंत जाऊ शकत नाही, पण इथे पार्थने एका झटक्यात काव्याला उचलून घेतलेलं असतं आणि काव्याला उचलून घेतल्यानंतर मानिनीचा आनंद गगनात मावत नसतो. मानिनी खूप जास्त खुश झालेली असते. शेवटी नाही नाही म्हणता म्हणता काव्य आणि पार्थ हे एकत्र आलेले असतात. आता फायनली पार्थने काव्याला उचलून घेतलेलं असतं आणि सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवत असतात. आता इकडे पार्थ हळूहळू करून तिला उचलून घेऊन तो स्वतःच्या खोलीकडे निघालेला असतो. आता तो तर घरी आलेला असतो, काव्या सुखरूप असते. ह्या सगळ्या गोष्टी मात्र रम्या आणि वसूला इथे अजिबात सहन होत नसतात. एक वेळा वसू तरी हे समजून घेऊ शकत होती, पण रम्या, बापरे, रम्याचा तर आता काही विचारू नका. रम्या रडते, हसते, त्याचबरोबर बरंच काही ती करत असते. आता हे दोघंजणही निघालेले असतात आणि लग्नानंतर होईलचं प्रेम ह्या मालिकेचं टायटल सॉन्ग इथे प्ले झालेलं असतं. सगळेजण आनंदाने टाळ्या वाजवत असतात आणि ह्या दोघांचा आनंद, त्याचबरोबर काव्या ठीक झाली हे पाहत असतात. आता रम्या वरून ह्या दोघांना पाहत असते. रम्या पाहत असताना तिला एका पॉईंटला रडायला येतं, राग येतो, पण काही सेकंदातच ती हसायला लागलेली असते. मागे भिंतीला जाऊन टेकते आणि हसते. त्याबरोबर वसू म्हणते, रम्या, ए बाळा, शांत हो गं. हे बघ रम्या, आपण खूप काही ठरवलं होतं. आपण असंही ठरवलं होतं की इथे काव्याचा मेमरी लॉस व्हावा, त्याचबरोबर तिने पार्थला ओळखू नये. आपण तिला खूप काही शाप दिले होते, पण ते सगळे शाप खरे होतीलच असं नाही ना बाळा. तेव्हा रम्याला पार्थबरोबर घालवलेले ते सर्व क्षण आठवत असतात. जेव्हा त्याचं लग्न झालं नव्हतं तेव्हा पार्थला ती जेव्हा जेव्हा जवळ पाहिजे तेव्हा तेव्हा वेगळ्याच दृष्टिकोनातून ते तिच्याकडे पाहायची, बघायची. आणि आता मात्र इकडे जो काही पार्थ आहे तो काव्याचा झालेला आहे आणि काव्याचा. आणि तेव्हा वसू म्हणत असते, हे बघ रम्या, आता तू ॲक्सेप्ट कर, कारण पार्थ आणि काव्या वेगळे नाही येतं. काव्या बरी होऊन आलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी तो 1 महिन्यापूर्वीचा झालेला प्रसंग सगळा काही विसरलेले आहेत. त्यामुळे रम्या, मी काय म्हणते ते तू नीट ऐक. तेव्हा आता इकडे रम्या म्हणत असते, नाही आई, आता खरं खरं सुरू होणार आहे. म्हणजे बाद झालं. आता हे काव्या आणि त्याचबरोबर पार्थचं प्रेम आणि लव्ह स्टोरी त्यांची, आता काहीतरी ट्विस्ट आलाच पाहिजे. म्हणजे हो, कारण आता इकडे पार्थ आणि मी दोघांचंही लग्न होईल. जोपर्यंत आमचा हनीमून होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. पार्थ माझ्यासोबत लग्न करणार, त्याचबरोबर आम्ही बाहेर फिरायला जाणार. आम्ही दोघंही लग्न करणार, बाहेर फिरायला जाणार आणि आमचा हनीमूनसुद्धा होणार. तेव्हा लगेच आता इकडे वसू म्हणत असते, ए रम्या बाळा, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस बरं. आपण कुठेतरी जाऊन बाहेर 2 दिवसासाठी फिरून यायचं का? चल बरं, तू नको एवढा विचार करू. तेव्हा पुन्हा रम्या म्हणत असते, बाहेर तर फिरायला जाणारच मी, पण आता मी एकटी नाही जाणार, पार्थबरोबर जाणार. आता ट्विस्ट मी आणणार आणि मी ते पार्थबरोबर लग्न करणारच. काही जरी झालं तरीसुद्धा फक्त पार्थ माझा आहे. अगं रम्या, हे बघ, आपण त्या दोघांना वेगळं करण्याचा, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे काव्याचा आता अपघात झाला, तिचा मेमरी लॉस व्हावा म्हणून बरेच प्रयत्न केले, पण तसं काहीच नाही झालेलं ना. तेव्हा रम्या म्हणत असते, नाही, आता बघ मी काय करते ते, आता फक्त पार्थ माझाच होणार, पार्थ फक्त माझाच आहे आणि माझाच होणार, असं म्हणून ती तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तेव्हा वसूसुद्धा रम्या रम्या करतच आतमध्ये निघून जाते. आता इकडे जो काही पार्थ आहे तो काव्याबरोबर थोडीशी मस्करी करत असतो. जेव्हा तो खोलीच्या दाराशी घेऊन येतो आणि दाराशी आल्यानंतर मुद्दामच पाठीमागे वळतो, तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहते आणि त्यानंतर तो इशाऱ्यानेच म्हणत असतो, काय मग आतमध्ये जायचं आहे का? तेव्हा लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, हो चला तर. आता समोर आरसा असतो आणि त्या आरशामध्ये तो तिचा चेहरा आणि त्याचबरोबर तो दोघांनाही इथे दाखवत असतो आणि म्हणत असतो, बघा, बघितलं ना. असं म्हटल्यानंतर लगेचच आता जी काही आपली इथे काव्या आहे ती तिकडे पाहतच असते आणि तिकडे पाहत असताना इकडे आता जो पार्थ आहे तो तिला उचलून बेडवरती बसवत असतो. आता बेडवरती बसवल्यानंतर काव्या मात्र पार्थच्या खूपच जास्त जवळ असते. पूर्ण खोलीला ती इथे न्याहाळत असते, पूर्ण खोली पाहत असते आणि पूर्ण खोली पाहिल्यानंतर
त्या खोलीला किती मिस केले, ह्या सगळ्या गोष्टी ती आता इथे पाहत असते. आणि त्याचबरोबर आज मात्र तिला फार जास्त आनंदसुद्धा होत असतो. यापूर्वी काही घालवलेले क्षण त्या दोघांना इथे आठवत असतात. दोघंही एकमेकांच्या फार जास्त जवळ असतात. तेव्हा काव्या इथे पार्थला म्हणत असते, फायनली पार्थ, आता मी आपल्या खोलीमध्ये आलेले आहे. ही खोली मी खूप मिस करत होते. खरं तर 1 महिनाभर मी ह्या खोलीच्या बाहेर त्या खिडकीमध्ये बसून तुमच्याशी बोलायचे आणि आज बेडवर बसून त्या खिडकीकडे पाहते. खरंच हे कपाट, हे कपडे, त्याचबरोबर इथे ह्या खोलीमध्ये असणाऱ्या माझ्या सर्व वस्तू आणि त्याचबरोबर आय एसची पुस्तके असं म्हटल्याबरोबर आता इकडे पार्थला खूप जास्त वाईट वाटत असतं. कारण काव्याला ते सगळं काही पुन्हा आठवू लागलेलं असतं. आय एसच्या पुस्तकाकडे पाहिल्यानंतर इकडे ती थोडीशी नाराज होते, थोडीशी इमोशनल झालेली असते, पण पटकन 1 मिनिटामध्ये स्वतःला सावरते. तेव्हा पार्थ मात्र इकडे काव्याकडे पाहतो आणि कान पकडूनच तिला स्वारी म्हणत असतो आणि परत म्हणत असतो, खरं तर खूप ताणलं ना काव्या मी. खरंच एवढं ताणायला नको होतं मी. माझं चुकलं, मला माफ करा. त्यावर काव्या त्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणत असते, नाही देशमुख, खरं तर तुम्ही उगाचच काही कारण नसताना ताणलं असतं ना तर ह्या काव्याचे फटाके धपाटे खाल्ले असते. पण खरं तर माझ्यामुळे तुम्ही खूप हर्ट झाला होतात, खूप दुखावला होतात. तुमचं ताणणं, तुमचं हे सगळं करणं अगदी साहजिक होतं देशमुख. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्यामध्ये चुकीचे आहात. तुम्ही गिल्टी वाटून अजिबात घेऊ नका. खरं तर पाहायला गेलं ना तर तुम्ही एका महादेवासारखे आहात. महादेवाकडे एखाद्याने तपश्चर्या करावी आणि त्याचबरोबर त्याचं फळ त्याला मिळावं, अगदी तसे आहात तुम्ही देशमुख. आणि त्यामुळे ज्या झाल्या ना त्या गोष्टीचा आपण एवढा विचार करायला नको. जर आपण त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत राहिलो तर आपल्याला फार जास्त त्रास होईल देशमुख. तर आता वेळ माझी आहे. आता हसत हसत ते विष प्यायला मी तयार आहे. खरं तर प्रत्येक मिरेला सवय असते ते वाट पाहण्याची देशमुख. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हसत हसत आत्ता मला ॲक्सेप्ट केले, एवढं ताणून ॲक्सेप्ट केले, पण आता तुम्ही पाठीमागे नाही ना जाणार, म्हणजे माघार नाही ना घेणार. त्यावर पार्थिला मानेनेच नाही म्हणून सांगत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, खरं तर आपण खूप संकटांना सामोरं जाऊन त्या लाईनपर्यंत जाऊन पोहोचतो आणि तिथंपर्यंत जाऊन पोहोचतो, यशाच्या ध्येयाच्या मार्गापर्यंत जाऊन पोहोचतो. पण जेव्हा आपल्याला कळतं की आपलं काहीच नाही आहे किंवा आपल्या समोर हार असते, हार पत्करावी लागते, तेव्हा मात्र ती हार पत्करणं खूप जास्त कठीण असतं. तुम्ही आत्ताच बघितलं आहे ना देशमुख की कशा पद्धतीने इकडे हे सगळं काही झालं. एवढा आयएसचा अभ्यास केला आणि शेवटच्या दिवशी पण असो, मी त्या सर्व गोष्टीचा आता विचार करणार नाही देशमुख. तर आता काव्य विषयाला वळण देते आणि म्हणत असते, किती वाजले बापरे, अनिशाचा पेपर संपला असेल ना, तिला खरं तर फोन केला पाहिजे आणि कळवलं पाहिजे ना. पण जाऊ दे, तसंही ती फोन करेल म्हणावं मला, नक्कीच करेल आणि तिला उगाचच टेन्शन नको ह्या सर्व काही गोष्टीचं, असं काव्या म्हणते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या शांत व्हा, खरं तर त्यांनाच कळलंय, त्यांना मी कधीच सांगितलं आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, का सांगितलं देशमुख तुम्ही? ती किती त्रास करून घेईल स्वतःला, त्याचबरोबर ती पेपर तरी व्यवस्थित लिहील का? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला किती टेन्शन येईल, का सांगितलं तुम्ही? आत्ताच सांगायची काहीच गरज नव्हती देशमुख. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय झालं ना, अनिशाचा फोन आला होता, मग मला राहवलं नाही आणि त्यांना सगळं काही सांगून टाकलं. तर आता ना त्या सर्व गोष्टीचा विचार करायलाच नको. नाही, मी त्या सगळ्या गोष्टीचा अजिबात विचार करणार नाही. काही जरी झालं ना तरी ते डोक्यामध्ये आणायलाच नको. तेव्हा पार्थ म्हणत असतो, किती नाही विचार केला तरी डोक्यातून जाणार आहे का? तेव्हा काव्या म्हणत असते, कुठेतरी फुलस्टॉप द्यायला हवा. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का देशमुख, मी पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करायला सुरुवात करेल, एवढा जोमाने अभ्यास करेल, दुप्पट अभ्यास करेल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशमुख काय विचार करताय? तेव्हा पार्थ म्हणत असतो, काही नाही, पण हे सगळं खूप चुकीच्या पद्धतीने झाले, असं व्हायला नको होतं. त्यावर काव्या म्हणत असते, नका विचार करू देशमुख एवढा. हे बघा, जर आपल्या हातून एखादी ट्रेन सुटली तर आपण प्रवास करायचा सोडतो का? नाही, दुसऱ्या ट्रेनची वाट बघतो, तिसऱ्या ट्रेनची वाट बघतो, रिक्षा करतो, बस पकडतो आणि त्यानंतर आपण आपला प्रवास करतोच ना. मग तसंच आहे देशमुख. आता तुम्ही काळजी करू नका, मी पुढच्या एक्झामची तयारी जोमाने करेल. देशमुख, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मात्र नक्की झालेली आहे ना, आणि ती म्हणजेच की आपल्या दोघांचं नातं किती घट्ट झालं आहे.
आपल्या दोघांच्या नात्यामध्ये जे अंतर होतं ते सगळं काही मिटलंय. ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आणि आणखी एक गोष्ट सांगू का देशमुख मी तुम्हाला, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी अजिबात डगमगणार नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी आता जोमाने इथे अभ्यास करेल आणि जोमाने परीक्षेची तयारीसुद्धा करेल, असं आता इकडे काव्या पार्थला म्हणत असते. तेव्हा तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, चला तुम्ही आता आराम करा, मी तुमच्या जेवणासाठी काहीतरी बघतो, असं म्हणून आता इकडे प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असतो बरं का. उद्याच्या भागामध्ये इकडे धनंजय नंदिनीला म्हणत असतात, बरं नंदिनी चला बाद झालं आता, घरी निघूयात ना. तेव्हा जीवाला राग आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही बाबा मी घरी येणार नाही आहे, मी इथेच थांबणार आहे. असं म्हटल्यानंतर आता इकडे धनंजय पुन्हा एकदा तोंडावर पडलेले असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता सगळ्यात आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट घडलेली असते. जो काही आपला पार्थ आहे तो पार्थने काव्यासाठी फ्रूट सॅलड बनवून आणलेलं असतं आणि तो म्हणत असतो, घ्या बरं हे फ्रूट सॅलड खाऊन घ्या, असं इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, नाही मला अजिबात फ्रूट सॅलड वगैरे काहीच खायचं नाही आहे. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, का नाही खायचं. तेव्हा आता इकडे म्हणजे काही काव्या आहे ती म्हणत असते, जे हात फ्रूट सॅलड बनवू शकतात तेच हात इकडे आता मला भरू शकत नाही आहेत का. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अच्छा म्हणजे ह्या मांजरीला ह्या बोक्याकडून इथे लाड करून घ्यायचे आहेत का. ठीक आहे, मग मी लाड करून द्यायला सुद्धा तयार आहे, असं म्हणून आता लगेचच जो काही पार्थ आहे तो इथे काव्याला बनवून आणलेलं जे फ्रूट सॅलड आहे तो इथे स्वतःच्या हाताने भरवत असतो. आणि स्वतःच्या हाताने भरवत असताना इतक्या क्लोज जातो की काही विचारू नका. काव्या आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांमधला जो काही दुरावा आहे तो तर आता मिटलेला असतो. पण प्रेक्षकांनो इकडे आता रम्या नेमका तिचा काय बरं डाव टाकेल, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी रम्या करेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा जो काही मालिकेमध्ये टर्निंग पॉईंट आणलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आता नंदिनी घरामध्ये थांबल्यानंतर जीवा कशा पद्धतीने तिच्यासोबत वागेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.